मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा आरोप करत शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालय परिसरामध्ये उपोषण सुरू करण्यात आले होते. 5 दिवस हे उपोषण चालले. तर या 5 दिवसादरम्यान शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आक्रमक होत आंदोलन सुरू केले होते. यानंतर प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेअंती प्रशासनाने त्यांना लेखी उत्तर दिले होते. आपल्यासोबत याच अनुषंगाने बोलण्यासाठी गणेश पाटील तांबे आहेत. काय सांगाल दादा, तुम्हाला जे प्रशासनाने लेखी दिलं होतं पत्र, त्या अनुषंगाने तुम्ही आज प्रशासनाची भेट घेतली, काय काय कागदपत्र दिली आणि काय तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत? 21 तारखेला उपोषण सोडत असताना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब यांनी प्रशासनाशी प्रदीर्घ चर्चा केली. चर्चेनंतर अजितदादांनी ज्या मागण्या केल्या, जे कागदपत्र मागितले, जे प्रस्ताव मागितले, पंचनामे मागितले, त्यावर आपले उपविभागीय अधिकारी अरुणजी जराड साहेब यांनी लेखी दिलं होतं की मंगळवारी 25 तारखेला मी तुम्हाला संबंध पंचनामे हे उपलब्ध करून देतो. परंतु 25 तारीख म्हणजे सोमवार आणि मंगळवार चिन्ह वाटप आदी कार्यक्रम, कारण की जराड साहेब हे निवडणूक निर्वाचन अधिकारी, त्यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे सोमवार मंगळवार जाऊ द्या. त्यांनी आज बोलवलं, परंतु आज बोलवल्यानंतर सुद्धा जे महत्त्वाचे होते पंचनामे बकड असं जे काही काळेसाहेब आणि आंदोलनादरम्यान ठरलं होतं, कृषी विभागाचा अहवाल असेल, तर हे जे अर्धवट कागदपत्र आहे ते आजही मिळू शकले नाही. परंतु जराड साहेबांनी त्या संदर्भातली कारवाई चालू केलेली आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे जी त्रिसदस्यीय समितीनं आमचा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप होता, आमचे क्षेत्र कमी लागले, आमचा बागायती असून कोरडो लावण्यात आलं, तर याची चौकशी करण्यासाठी जी समिती गाव पातळीवर आहे तिला जराड साहेबांनी लेखी आदेश काढले की तुम्ही उद्यापासून त्यांची तक्रार घ्या आणि त्याची शहानिशा करून 15 दिवसात अहवाल सादर करा. ही एक प्रश्न मिटला. आणि दुसरी गोष्ट जी अजून अपूर्ण आहे त्याच्या संदर्भात जराड साहेबांनी आज पत्र काढलेले की प्रशासनाला उद्या पंचायत समिती सभागृहामध्ये मीटिंग आयोजित केली आहे, हे सगळं कागदपत्र उद्याच उपलब्ध करून घेतो. परंतु चर्चेदरम्यान उद्या किंवा 2 तारखेला नगरपालिकेचे इलेक्शन आहे, 3 तारखेला निकाले. तर चर्चेदरम्यान ती एक गोष्ट स्पष्ट झाली की 1 तारखेला कृषी विभागाचा अहवाल पण येणार आहे, कोणची पिकं बागायती, कोणची कोरडू. तर मग आमचं असं म्हणणं पडलं की 2 दिवस अजून घ्या, शेतकऱ्याला चक्रा न मारता 5 तारखेला सर्व माहिती या आंदोलनासाठी जी मागितली ती द्यायला तयार आहे. तसं लेखी सुद्धा त्यांनी आज दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं निवडणुकी कार्यक्रमात व्यस्त आहे, काहीच्या ड्युट्या पण लागलेल्या आहे आणि आचारसंहितेमुळं ते पालन करणं बी महत्त्वाचं आहे. तर आम्ही काही गोष्टी समजून घेतल्या आणि 5 तारखेला संबंध म्हणजे जी काही माहिती मागितली ती पूर्ण देण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. लेखी पत्र दिले? हो, तसं लेखी पत्र पण दिलं, ते पण आपण ग्रुपवर टाकणार आहे. फक्त आता त्यांनी जे लेखी पत्र काढले त्रिसदस्यीय समितीला, तर शेतकरी संघटनेच्या वतीने अर्जाचा एक मॅटर बनवण्यात आलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही हा जो मॅटर आहे आम्ही PDF तुम्हाला ग्रुपवर तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्याची झेरॉक्स काढून अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. अशी जी फसवणूक आपली झालेली पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपलं अनुदान कमी भेटलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती म्हणजे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करायचा. त्यांच्या अर्जाच्या दिनांकाच्या 15 दिवसाच्या आत तिथं अहवाल सादर करणार आहे. परभणी कृषी विद्यापीठाचा जो अभिप्राय आला होता त्या अनुषंगाने कृषी विभागाने काही पत्र दिलंय का? परभणी कृषी विद्यापीठाने जो अभिप्राय दिलेला आहे तो तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात लिहिलं काही ही खरीपातली पिकं कोरडू, परंतु त्या अभिप्रायामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेस खंड पडतो तुम्ही तुमचं उपलब्ध बोर, विहीर याचं जे पाणी आपण देतो त्यावेळेस त्या पिकाला बागायती म्हणण्यास हरकत नाही, असं जे गुंतागुंतीचं जे अभिप्राय आहे. तर त्याच्याविषयी त्या दिवशी उपोषणादरम्यानच आपण
उपविभागीय कृषीचे अधिकारी त्यांना जराड साहेबांनी लेखी पत्र दिलेलं आहे का 8 दिवसात तुमचं म्हणणं याच्यावर मांडा. कारण की आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता कोणत्या मंडळात खंड होता, 21 दिवसापेक्षा जर जास्त खंड असेल तरी पण ते पीक बागायती म्हणूनच झालं ना. आणि आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 1.5 महिना पाऊस नव्हता. बरोबर. त्याच्यामुळं आपण जे उपलब्ध पाणी साठा होता विहिरीचा, बोरचा, तर तो आपण त्या पिकाला दिला, ते पीक जगवलं आणि ते पीक अतिवृष्टीमुळं 33% जास्त नुकसान झालं. तर परभणी कृषी विद्यापीठाचा जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर विश्लेषण होणं महत्त्वाचं आहे आणि तो जो येतो मराठवाड्यासाठी आहे. परंतु आपल्या तालुक्याची वैयक्तिक परिस्थिती काय आहे? खंड पडल्यानंतर नांदूर मधमेश्वरचं रोटेशन आलं म्हणून तर पिकं जगली, त्यावेळेस रोटेशन आलेलं होतं. मग याच्यावर जे विस्तृत माहिती देणारे उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तर त्या अहवालावर सुद्धा बरंच डिपेंड आहे. त्यांना जराड साहेबांनी 1 डिसेंबरला लेखी सांगितलेलं आहे. मग ते 1 डिसेंबरला अजून काही कागदपत्र अजून येणं बाकी आहे. हे सगळे 5 तारखेला घेणार. दुसरी गोष्ट, आपण जे शेतकऱ्याला तक्रारी करायला लावलेलं आहे त्याचा अहवाल 15 दिवसात येणार आणि याच्यावर कारवाई करायची ती शासनाने, ती काही शेतकरी संघटनेने नाही करायची. त्याच्यावर आमचं बारकाईने लक्ष राहणार आहे. शासन याच्यावर काय कारवाई करतं, आमच्या अन्यायावर आम्हाला मदत करतं का नाही करतं, याच्यावर आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. बरं, या आंदोलनातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं आणि काय मिळणं बाकी? नाही, काय मिळालं म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं, इतके दिवस ते तक्रारच ऐकून घ्यायला तयार नव्हते. क्षेत्र कमी लागलं हे आपला विचारायचा अधिकार आहे, त्यांनी ते मान्य केलं, सुधारित पंचनामे करतो म्हणून. हा एक आंदोलनाचाच भाग आहे. आंदोलनात शेतकऱ्याला काय मिळालं तर तुमचा पंचनामा कोणतरी तुमची बागायती जमीन कोरडो लावून टाकतो आणि आपण तेच करायचं, असं तर होणार नाही. आपल्या शेजारी श्रामपूर तालुक्यात 17,000 अनुदान मिळालं, आपल्याला 6,000 मिळू राहिलं. हा जो विषय, ही जी जागृती, आणि आता आपण कुठल्याही नियमबाह्य मागत नाही, शासनाच्या JR नुसारच मागवतो. ते सगळे प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागू राहिलं. आणि आता आपण हा जो तक्रार अर्ज जो करील त्याचं, आणि हा तक्रार अर्ज करताना 33% जास्त नुकसान झालं का कृषी विभागाचंच म्हणणं आहे. तुम्ही जी मक्का लावली, कपाशी लावली, सोयाबीन लावली ते आम्हाला मान्य आहे. फक्त तुम्ही आमचं कोरडू लावलं, जे पीक बागायती आणि कोरडूचा विषय, तर लेखी अर्ज द्यायचा आणि ह्या अर्जानुसार संबंधित अधिकारी आपला पंचनामा करून घेतील. आणि 5 तारखेला आदरणीय काळे साहेब, शेतकरी संघटना आणि ज्यांनी या आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे, आज सगळ्याच्या एक सल्ला घेऊन पुढची दिशा ठरवण्यात येईल. पण तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी अर्ज करणं, तो अर्ज केला पाहिजे. आता आणखी एक मुद्दा समोर येतोय की या आंदोलनानंतर एक चर्चा सुरू झाली आहे तालुक्यामध्ये, ती म्हणजे जर आपल्याला बागायतीच्या प्रमाणे अनुदान मिळालं तर पोखराच्या योजनेचा लाभ बंद होईल. काय सांगायला? पोखराची योजना आणि अशी जी चर्चा करणारे यांच्या बुद्धीची क्यू यासारखीच परिस्थिती आज. पोखरा योजना म्हणजे आपल्यावर काही उपकार नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचनाची टक्केवारी 56% आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सिंचनाची टक्केवारी ही 16%. 16 आणि 56 याच्यामध्ये 40% गॅप आहे. आणि तो 40% गॅप जो आहे त्याचा जो अनुशेष आहे सिंचनाचा, तो मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्याकडे पोखरा असन, सिमेंट बंधारा असन, माती बंधारा असन, साखळी बंधारे असल, अनेक ज्या हे करता येते, दगडी बंधारे असेल, काय जे असेल, सूक्ष्म सिंचन म्हणा, अनेक पद्धतीनं जे वेगवेगळे विभागामार्फत ज्या स्कीमा राबवल्या जातात, हा मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठीची स्कीम आहे. जोपर्यंत आपला अनुशेष पश्चिम महाराष्ट्र इतकं बागायत आपलं होत नाही, तोपर्यंत त्या स्कीमा बंद होऊ शकत नाही. आणि त्या स्कीमा जर बंद होत असत्या तर पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडीच ते बागायती आणि त्यांना अनुदान आपल्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आधी अशा चर्चा करणाऱ्यांनी, तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतात का अधिकाऱ्याचा काही ठेका घेतला
हा आमचा संशय आहे. अशा भांडगुळांनी माझं ते तर चर्चा येऊ शकत नाही, पण त्यांचे जे नेते मंडळी असन किंवा हे जे कपोतकल्पित त्यांनी हा शोध लावलेला आहे का आपल्या योजना बंद होतील, शेतकरी संघटना वैजापूरची त्यांच्याबरोबर खुल्या चर्चा करायला तयारी. बरं. आणखी पण चर्चा होते की रोजगार हमीच्या कामांवर पण त्याचा परिणाम आहे म्हणताय. नाही, रोजगार हमीच्या कामावर हेच ना, त्यांच्या अकलीची कीव करण्याजोगीच ही परिस्थिती आहे. रोजगार हमी योजना ही राष्ट्रीय स्तरावर नरेगा, राष्ट्रीय रोजगार हमी योजना हा अधिनियम आहे. ज्यानं ग्रामपंचायतकडे 4 नंबरचा फॉर्म भरून दिला त्याला 365 पैकी 100 दिवस रोजगाराची हमी केंद्र सरकार घेतं. तीच योजना महाराष्ट्रामध्ये मनरेगा, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा सगळ्या विभागात सगळ्या तालुक्यात ही योजना राबवी आहे. ग्रामीण भागासाठी नगरपालिका महानगरपालिका सोडता, महानगर सोडता, तर ही योजना कुठंही बंद नाही. श्रामपूर तालुक्यातही ही योजना चालू आहे. अनेक DPTच्या योजना सुद्धा श्रामपूर तालुक्यात चालू आहे. याच्यात कुठलीही शंका घ्यायचं कारण नाही. फक्त फरक एवढा आहे, आपल्या ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या आणि ह्या कमी विचारसरणीमुळं आपल्यावर रोजगार हमीवर कामाला जायची वेळ आहे. तिकडं सिंचनाचं क्षेत्र 56%, स्वतःच्याच मळ्यात काम आहे, त्याचा गाईचा व्यवसाय चांगला आहे, त्याच्या दुधाला चांगला भाव भेटतो, शेतीवर प्रक्रिया उद्योग आहे, त्यांना रोजगार हमीला अर्ज करायचं कामच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची या भांडगुळाला मला सांगायचं आहे, रोजगार हमी योजना ही अभिमानाची गोष्ट नाही. रोजगार हमी योजना ही कलंक आहे. मराठवाड्याला आपण बघतो रोजगार हमी योजना ही जुनीच रोजगार हमी योजना आहे. याच्यात बदल झाला पाहिजे, मस्टरमध्ये बदल झाला पाहिजे. आजोबांनी अंगठा देत होते मस्टरवर, वडिलांनी सही केली आणि आता मुलगा सुशिक्षित होऊन इंग्रजीत सही करून राहिला, परंतु रोजगार हमीचं मस्टर बदलायला तयार नाही. आणि या असे नालायक जोपर्यंत राहतील राज्यकर्ते म्हणा किंवा अशा शेतकऱ्याविरोधी बातम्या पेरणारे, तर शेतकऱ्याचं मस्टर बदलणार नाही. शेतकरी संघटनेचं ध्येयच हे मान्य अजितदादा काळेंचं की शेतकऱ्याचं पोरगं तलाठी झालं पाहिजे, तहसीलदार झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, नाही नोकरी, त्याच्या शेतीच्या त्याच्या उत्पन्नाला चांगला भाव भेटला पाहिजे, त्याचं चांगलं घर असलं पाहिजे, बंगला असला पाहिजे, त्याच्या दारापुढं 4 व्हीलर गाडी पाहिजे, त्याचे पोरं चांगले शिकले पाहिजे. ही रोजगार हमी योजना म्हणजे वरदान नाही. आणि दुसरी गोष्ट, अशी कुठलीही योजना DPT असो कुठं असं पश्चिम महाराष्ट्रात बंद आहे आणि मराठवाड्यात चालू आहे असं कुठंही नाही आहे. कुणीही याच्यावर विश्वास ठेवू नये. आणि जर समजा असं कोणी अधिकारी असेल, राजकीय पक्षाचा नेता असेल, त्यांची जर चर्चेला तयारी असेल तर शेतकरी संघटना कधीही चर्चेला तयार आहे. आपण आपला हक्क मागायला लागल्यानंतर अशा चर्चाच्या वादुळे उठत असतात, परंतु कुठलीही योजना बंद होणार नाही. त्याच्यामुळं निसंकोच मनाने आपण जे आता आपण सांगितलं त्या पद्धतीनं त्रिसदस्यीय समितीकडं अर्ज दाखल करायचे. त्या अर्जानंतर आपल्याला जी काही अडचणी येईल, त्रिसदस्यीय समिती घेत नसन, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही फोन करा. आणि त्याचबरोबर सर्व प्रसार माध्यमांना माझी विनंती आहे की याला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्या आणि जे काही शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे त्याच्याबरोबर वाचा फोडायची. शेवटी न्याय देणारं शासन आहे, प्रशासन आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण आंदोलन करू राहिलो तर जनतेत करू राहिलो. एवढं होणं जर नाही झालं तर आपल्याकडे माननीय अजितदादा काळे हे हायकोर्टात अतिशय चांगली प्रॅक्टिस करणारे महाराष्ट्रातल्या नामवंत कायदेतज्ञापैकी एक आहे. आपण वेळ प्रसंगी कायद्याचा आधार घेऊन न्यायालयाचा सुद्धा दरवाजा ठोठू शकतो. बरं, आता या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आवाहन करा? नाही, शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नये. कुठलीही योजना बंद होणार नाही, ती तशी होतं नसती. आणि असं जर कोणी तुम्हाला म्हणलं तर त्यांनी माझ्याबरोबर त्या माणसाचं बोलणं करून द्यावा काय, किंवा कोणाची चर्चेची तयारी असेल तर आपण चर्चा बी करू. कोणचा अधिकारी असं म्हणतो कशा योजना बंद होत्या हे सिद्ध करावं. मला तर त्यांच्या आकलीची कीव येते का त्यांचे मराठवाड्याचं सिंचन,
मराठवाड्यात योजना का चालू आहे, पश्चिम महाराष्ट्रात का बंद आहे, विहिरी का मराठवाड्यात भेटते. ज्याच्या सातबाऱ्यावर विहीरच नाही त्याला विहीर भेटणारच. ज्याच्या सातबाऱ्यावर विहीर ऑलरेडीची त्याला विहीर भेटू शकत नाही. त्याच्यामुळं ही चर्चेचा विषय ड्रॉप करा आणि इथून पुढे फक्त शेतकऱ्याला लावा आणि अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. 5 तारखेसाठी शेतकऱ्यांना काय म्हणतात? नाही, 5 तारखेपर्यंत आपले जास्तीत जास्त तक्रार अर्ज आणि आपल्या गाव पातळीवर आपण तक्रार दिल्यानंतर 15 तारखेपर्यंत त्यांचा जो अहवाल आहे तहसील कार्यालयात दाखल होईल. 5 तारखेला सगळे आपले अर्ज पण येतील. 15 दिवसात सगळे अर्ज आल्यानंतर तहसीलदार, तहसील प्रशासन असन, महसूल, कृषी या सगळ्या प्रशासनाची भूमिका काय, नेमकं ह्या आपल्या तक्रारीवर ते काय करते याच्यानंतर आपली भूमिका ठरणार आहे. तर हे होते शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील तांबे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तक्रारी कराव्या व या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटनेसोबत उभे राहावे. ज्या शेतकऱ्यांची तक्रार कुठला अधिकारी अथवा कर्मचारी घेत नसेल तर त्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.